आगरी आमची जात, भगवा आमचं रक्त, मितालीचं नाव घेतं शिवरायांचा भक्त. विचारायला सांग, पुसतील काय म्हणून. विचार आईला पोषण दोघाही तर मी काय म्हणते, आम्ही निघालो रुपेच्या लग्नाला. आजचा भाग आहे दुसरा, अजून एक तिसरा भाग येणार आहे. तर नक्की ब्लॉग पाहत राहा, कारण खूप धम्माल येणार आहे. आमच्या आगरी पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने लग्न केलं जातं किंवा बरंच काय काय आहे, वरातीमध्ये कसं आणलं जातं, घरामध्ये नाव कसं घेतलं जातं, सगळं पाहायला मिळणार आहे. तर चला पाहूया आजचा ब्लॉग, म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहायला अजिबात. आता लग्न तर झालेलं आहे, सप्तपदी होणार आहे, त्याच्यानंतर आम्ही होणार आणि मग सोयऱ्यांच्या घरामध्ये आम्ही सोयरी म्हणून त्यांच्या घरात येणार. त्या टायमाला खूप धमाल येते, ती म्हणजे अशी की जे दागिने असतात ते घातले जातात. ते कसले असतात तर ते पिठाचे असतात, पण ते सोयऱ्यांची मान खूप अतिशय सुंदर पद्धतीने केला जातो. जेवण दिलं जातं, त्यानंतर ते दागिने सर्व घातले जातात. ते आमच्या आगरी पद्धतीमधील पारंपरिक जे दागिने आहेत, केतक, बोरमाल, त्यानंतर चावीच्या बांगड्या, अशा बरेच जे असतात ते सगळे पिठापासून बनवले जातात आणि ते तिथे घातले जातात. तर ते कोणते कोणते घालतायत, कसे घालतायत, ह्यामध्ये अतिशय धमाल येणार आहे. तर तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका हां. आणि तिसरा पार्टसुद्धा नक्की पहा, ज्याच्यामध्ये तुम्हाला वरातीचं सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर कसे नवरा नवरी येतात, कशा पद्धतीने उचलून घेतात भाऊ बहिणीला, त्याच्या भाऊ वहिनी, आणि त्यानंतर त्यांची नावं, त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने केलं जातं सगळं कार्यक्रम, ते सुद्धा पाहायला मिळेल. आता आम्ही सोयऱ्यांच्या घरी आलेलो आहोत आणि आमचं मानपान इथे चालू आहे. तर हा ब्लॉग पहा.
करावी लागतात करा घ्यावा. चला आता लग्न झालेलं आहे, निघालेलं आहोत घरी जायला. संध्याकाळी वरातीला नाचायला जायचं आहे. तर ब्लॉग पाहत राहा आणि कसं वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चला धन्यवाद. आणि संध्याकाळच्या वरातीचा किंवा पुढे अजून कोणते कोणते कार्यक्रम, बरेच असे कार्यक्रम आहेत जे तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणाऱ्या 3ऱ्या पार्टमध्ये तर पाहायला अजिबात विसरू नका.